नशेट्टून झालेले सुभाष सुर्वे घराकडे चालले होते. वाटेत चायनीजची गाडी दिसली, त्याच्यावर ते गेले आणि चिकन चिलीचे 1 प्लेटचं ऑर्डर दिलं. दुकानदाराने नकार देत म्हटलं, माझ्याकडं चिकनही संपलेलं आहे आणि चिली संपलेली आहे आणि बराच उशीर झालेला आहे. माझी गाडी बंद करण्याचा वेळ आहे. कच्चं आहे म्हणाल तर बांधून देतो. सुर्वेने विचार केला, बायको बनवेल. त्याने होकार दिला. दुकानदाराने 1 किलो चिकन कॅरीबॅगमध्ये बांधून सुर्वेच्या हातात दिले. सुर्वे गल्लीत पोचल्यानंतर गल्लीतले कुत्रे त्यांच्यावर भुंकायला लागले. सुर्वेही त्यांना शिव्या द्यायला लागले. एक मोठा कुत्रा त्यांच्यासमोर उभा राहिला. तो त्यांच्यावर भुंकत नव्हता, तो त्यांना सारखा बघत होता. सुर्वे म्हणाले, तू चांगला कुत्रा आहेस, तू माझ्यावर भुंकला नाहीस, तुला माणसाची पारख आहे, तुझं माझं खूप जमेल, मी तुझ्यावर खुश झालो, हे घे चिकन खा. कॅरी बॅगमधलं चिकन काढून सुर्वेने त्या कुत्र्याला खायला दिलं. तो कुत्रा चिकन खायला लागला आणि बाजूला बसून सुर्वेंनी प्रेमाने त्याच्या पाठीवर हात फिरवले. काही वेळानंतर सुर्वे घरी निघाले. ताटात जे वाढून दिलं बायकोनी, वाढून आणलं ते शांतपणे खाल्ले आणि ते झोपले. इकडे बायको चिंतेत होती. तिने ऐकलं होतं गावात बिबट्या आलेला आहे. तो गल्लीतही आला, एका घरातही शिरला. त्याला खूप लोकांनी बघितलं, परंतु सुर्वे घरी सुखरूप पोहोचले होते. त्यामुळं ती सुद्धा झोपायची तयारी करत होती. तेवढ्यात एक व्हिडिओ व्हायरल झाला. कॅप्शन होतं, गल्लीतला सुपर हिरो. मुलांनी आईला फोटो दाखवलं. तिने बघितलं आपला नवरा बिबट्याला चिकन खाऊ घालत तिचा लाड करत आहे. बघून ती बेशुद्ध झाली बिचारी. ही आहे ताकद दारूची. कदाचित पिणाऱ्यालाही कल्पना नसेल, परंतु बघणाऱ्याला नक्कीच कल्पना असते.